सांग कधी कळणार तुला भाग 9. तर मित्रांनी मैत्रिणींनो, भाग 8 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा. दोघंही चहा घेत होते. काय मग, भारी वाटतो ना चहा प्यायला? रियाने विचारलं. पर काफी का अपना ही जुनून है, सुशांत म्हणाला. रिया त्याच्याकडे पाहून म्हणाली, पर चाय में ही सुकून है. सोड रिया, हा न संपणारा वाद आहे, कारण तू काही मान्य करणार नाही. कॉफीच ग्रेट आहे. मी काय मान्य करू उगाचच, रिया म्हणाली. एक दिवस मीच घेईल तुझ्याकडून मान्य करून, बघच तू, सुशांत तिला म्हणाला. बघू, असा दिवसच येणार नाही. चला निघायचं, बाकीचे वाट बघत असतील, रिया म्हणाली. रिया, मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो त्या लोकांना. ते इतक्या लवकर येणार नाही. वेळेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आहे. त्यात खरं तर रियाचेच जास्त फ्रेंड्स होते, म्हणून ती काही बोलली नाही. सुशांतने ते लगेच ओळखले. रिया, कदाचित तुला राग आला असेल, पण हीच रियालिटी आहे. मला नाही आवडत वेळेचा अपमान करणारे लोक. ठीक आहे सर, मला नाही वाटलं काहीच. मग सुशांत तिला आजूबाजूच्या परिसराची बरीच माहिती देत होता. इतक्यात रियाचा फोन वाजला. हा प्रीती बोल. हा आलेच, थांब तिथेच, असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. चला आले सगळे. खरं तर दोघांनाही तिथून उठावं वाटत नव्हतं, पण ते निघाले. सुदेश सुशांतला म्हणाला, किती थंडी आहे इथे, चल मस्त कापी घेऊ, बाकीच्यांना जाऊ दे पुढे. अरे यार सुदेश, तू घेऊन ये, मी जस्ट चहा घेऊन आलो. काय तू चक्क चहा घेतलाय सुशांत? आर यू ऑल राईट? अरे इतक्या काय ओव्हर रिॲक्ट करतोय, मी फक्त चहाच घेतला, सुशांत म्हणाला. हो पण आज कसं काय? उभ्या आयुष्यात कधी घेतला नाही तू, सुदेश म्हणाला. हे बघ सुदेश, जरुरी नाही ना आपण आयुष्यात एखादी गोष्ट आधी केली नाही म्हणून ती करायचीच नाही किंवा ती वाईटच आहे. आणि चहाचा रियाने खूप आग्रह केला तर तिला मला नाही म्हणता नाही आलं, दॅट्स इट. ओ, म्हणजे रियाचा आग्रह होता तर? हा मग ठीक आहे, तू तिला कसं नाही म्हणणार ना? हे बघ सुदेश, मी आधीही सांगितलं आणि आत्ताही तेच सांगतोय, आमच्यात काहीही नाही. जे काही आहे ना ते तुझ्या डोक्यात आहे. सो प्लीज डोक्यातून हे विचार काढून टाक आधी. एक्सक्यूज मी सुशांत, पण तू रिॲलिटी ॲक्सेप्ट कर. मान्य कर ना, तुला ती आवडते, प्रेमात पडलाय तू तिच्या. कळत नाही का तुला की तुला मान्य करायचंच नाही आहे, सुदेश म्हणाला. सुदेश, जा तू कापी घेऊन ये, तुला खूप गरज आहे, सुशांत त्याला म्हणाला. हे बघ सुशांत, मला तुझ्यासारखे माणसांचे चेहरे वाचता येत नाही, पण मला तुझा चेहरा मात्र नक्की वाचता येतो आणि त्यावरूनच मी बोलतो, कळलं? असं म्हणून तो निघून गेला. काहीही बडबड करतो सुदेश, बरं झालं गेला. रिया सगळ्यांसोबत मजा करत होती. सुशांत मागेच राहिला होता. इतक्यात रियाचं लक्ष त्याच्याकडे गेलं. रिया मागे जायला निघाली. इतक्यात तिला दिलीप म्हणाला, कुठे चाललीस? आपल्याला समोर जायचं आहे, मागे नाही. अरे सुशांत सर मागेच राहिले, तुम्ही जा पुढे, मी आलेच. नक्की ना, जाऊ पुढे? हो जा रे, रिया त्याला म्हणाली आणि बाकीचे पुढे निघाले. काय एकटेच का मागे? चला ना सगळ्यांसोबत, रिया म्हणाली. काही नाही ग, आय एम एन्जॉईंग माय आउन कंपनी. परत तेच, आज मी काही ऐकणार नाही, चला ना सगळ्यांसोबत. हे बघ रिया, प्लीज मला फोर्स नको करू, मला नाही आवडत आणि मी नाही एन्जॉय करू शकत त्या लोकांसोबत. सर पण एक दिवस काय हरकत आहे? रिया, तुला एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का गं? काय लावलंय आहे? चला ना, मला नाही यायचंय, तू जा ना. सुशांत तिच्यावर ओरडलाच. रियाला खूप वाईट वाटलं. एव्हाना सगळे खूप पुढे निघून गेले होते. दूरपर्यंत कोणीही दिसत नव्हते. रिया काहीही बोलली नाही. तिला एकटीला पुढे जाणंही शक्य नव्हतं. ती काहीही न बोलता सुशांतसोबत चालत होती. सुशांतला कळून चुकलं की आपण विनाकारणच चिडलो रियावर. त्यात रियाने काहीही प्रतिक्रिया न दिल्याने तो अधिकच बेचैन झाला. त्याने रियाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अगदी शून्य भाव होते आणि सुशांतला हे पाहून अजूनच त्रास होत होता. का मी रियाला झालेला थोडाही त्रास पाहू शकत नाही? न कळत का होईना, पण तिच्या त्रासाचं कारणही मीच असतो. मी रियाला आनंद नाही देऊ शकत, तर मला तिला दुखावण्याचाही काहीही अधिकार नाही. तो चालताना मध्येच थांबला आणि रियाचा हात पकडला. रिया, सॉरी, चुकलं माझं, मला असं नव्हतं बोलायचं, सुशांत म्हणाला. ठीक आहे,
रिया मध्येच त्याला थांबवत म्हणाली, अगं ठीक आहे काय, तुला काहीच नाही बोलायचं का? तुला राग नाही आला? सुशांत तिला म्हणाला, मला सवय झाली आता असे विनाकारण बोलणे खाण्याची. आणि काय बोलणार मी? आणि मुळात चुकी माझीच होती. मी उगाचच आग्रह धरला. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. सुशांतला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. रिया, तो काही बोलणार इतक्यात रियाने त्याच्या हातातला हात सोडवून घेतला आणि ती चालायला लागली. दोघंही एकमेकांना बोलत नव्हते. वातावरण खूप थंड होतं, पण ह्यांच्यामध्ये चांगलंच तापलेलं होतं. इतक्यात रिया चालता चालता मध्येच थांबली. काय झालं रिया, का थांबली अशी मधातच? आणि ती पडणार इतक्यात तिला सुशांतने पकडलं. काय झालं, आर यू ओके? त्याने विचारलं. नथिंग, आय एम ओके. आणि ती परत चालायला प्रयत्न करत होती, पण तिचा पाय मुडपला होता, त्यामुळे तिला चालणेही काही शक्य होत नव्हते. रिया, मला वाटतं की तू थोड्या वेळ इथे बाजूला दगड आहे तिथे बस. नो सर, आय एम फाईन. तू फक्त मला म्हणते, पण तू ही काही कमी हट्टी नाही रिया. असं म्हणून त्याने जबरदस्ती तिला बाजूला घेतले आणि बसवले. तिचा पाय इतका भयानक दुखत होता की तिचं त्याच्या बोलण्याकडेही लक्ष नव्हतं. रियाला आता ते दुखणं सहन होत नव्हतं आणि तिला असं त्रासात पाहणं सुशांतला. खरं तर रियाची सहनशक्ती खूप चांगली होती, पण तिने कितीही प्रयत्न केला तरीही आज तिला सहनच होत नव्हतं. सुशांत तिच्या पायाजवळ बसला. रिया, रिमूव्ह युअर शूज. नाही, मी नाही काढणार, खूप दुखतोय पाय. मी हात पण नाही लावणार. सुशांतने स्वतः तिच्या पायातील सूज काढायला घेतला. सर, प्लीज डोंट डू धिस. हे बघ रिया, मी तुलाच बरं वाटावं म्हणून करतोय. फक्त 5 मिनिट सहन कर. त्याने जोरात तिचा पाय ओढला. रियाने घट्ट डोळे मिटले होते. रिया, उघड डोळे. बघ, झाला तुझा पाय नीट. तिला खरंच बरं वाटत होतं. थँक्यू सर, खरंच खूप बरं वाटतंय. चला जायचं पुढे. बाकीचे बरेच पुढे गेले आहेत, रिया म्हणाली. हे बघ रिया, आता ते सगळे आपल्याला भेटणार नाही. तू इथे आधी आलेली आहेस का? सुशांत म्हणाला. नाही, पहिल्यांदा येतेय, रिया म्हणाली. चल मग, असेही आता आपण त्यांच्या मागे जाण्यापेक्षा मी तुला लोकल मार्केट दाखवतो. खूप छान आहे. सुशांत म्हणाला. वाव, म्हणजे शॉपिंग? जाऊया ना. रिया लगेच उभी राहिली. किती एक्सायटेड असतात ना तुम्ही शॉपिंग म्हटलं की? सर, सुरुवात तुम्ही केली. शॉपिंगचा विषय तुम्हीच काढला. चलो लेट्स गो. परत भांडण चालू होण्याचा आत, कारण तो एक आवडता विषय आहे तुमचा, सुशांत म्हणाला. असं काहीही नसतं, फक्त आमचं नाव झालेलं आहे आणि प्रत्येकजण सारखा नसतो, असं रिया म्हणाली आणि दोघेही निघाले. मार्केटमध्ये बरीच वर्दळ होती. वाटलं नव्हतं इथे इतकी गर्दी असणार. बराच पॉप्युलर दिसत आहे, रिया म्हणाली. सुशांत तिला गर्दीपासून बराच प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तो फक्त हो म्हणाला. ते एका दुकानात गेले. तिथे रियाने बरंच काही घेतलं. काय रिया, इतकं सगळं घेतलं, पण स्वतःसाठी काहीच का घेतलं नाही? घेतलं ना, राज आणि आईसाठी. माझ्यासाठी तेच सगळं काही आहे आणि माझ्याकडे सगळंच आहे. असं काही स्पेशल घ्यायचं नाही. ओके ग्रेट, सुशांत तिला म्हणाला. त्यांच्या बाजूलाच काही मुलांचा ग्रुप होता आणि त्यांनी रियावर काहीतरी कमेंट पास केली. रियाने ते इग्नोरच केलं. सुशांतला स्पष्ट काही ऐकू आलं नाही. रिया, काय म्हणाले ते? सुशांतने तिला विचारलं. काही नाही सर, माझं लक्ष नव्हतं. इतक्यात ते परत काहीतरी बोलले आणि ते मात्र सुशांतने ऐकले. तो डायरेक्ट जो बोलणारा होता त्याच्या जवळ गेला आणि त्याची कॉलर पकडून त्याला एक जोरात ठेवून दिली. रियाला तर काय घडलं हेच कळालं नाही. सुशांत त्याला परत मारणार इतक्यात रियाने त्याचा हात पकडला. स्टॉप इट, ती जोरात ओरडली. त्याने तिच्याकडे पाहून वर उचललेला हात खाली घेतला. तोपर्यंत ते मुलं पळूनही गेले. रियाने सुशांतला ह्या आधी रागात पाहिलं होतं, पण इतकं भयानक रूप ती प्रथमच पाहत होती. का थांबवलं मला? सुशांत तिच्यावर ओरडला. का म्हणजे काय? आपण मारामाऱ्या करण्यासाठी आलो आहोत का इथं? मला नाही द्यावी वाटत असल्या लोकांना उलट उत्तरं. मी मुळात लक्षच देत नाही अशा लोकांकडे. दुर्लक्ष करायचं. पण ते तुझ्याबद्दल बोलत होते आणि मी ते नाही सहन करू शकत. तुला नसला फरक पडत, तरीही मला फरक पडतो. कारण आणि तो शांत झाला. का पडतो फरक? तिच्या या प्रश्नाला मात्र सुशांत निरुत्तर होता. कारण ह्या काचं उत्तर त्यालाही सापडलेलं नव्हतं. तो काहीच न बोलता समोर निघाला. तीही त्याच्या मागे मागे गेली. सर, मी काहीतरी विचारलं आहे, त्याचं उत्तर नाही मिळालं मला. सुशांत काहीही उत्तर देत नव्हता.
रियाने त्याचा हात पकडला आणि थांबवलं. मी तुमच्याशी बोलते ना. मूर्ख आहे का मी एकटीच बडबड करायला? रिया म्हणाली. रिया हे बघ, काही प्रश्नांना उत्तरे नसतात, त्यातलाच हा समज. असं म्हणून तो चालू लागला. रियाला काय बोलावं कळतच नाही. तिने पटकन विषय बदलला. तुम्हाला नाही घ्यायचं काही? काय? सुशांत म्हणाला. त्याला रिया इतक्या लवकर हा विषय सोडेल असं त्याला वाटलंच नव्हतं. बरं झालं हिने दुसरा विषय काढला. तो मनातच म्हणाला, नाही, मला काही विशेष आवड नाही खरेदी करण्याची. त्यापेक्षा काही खायचं का? भूक पण लागली आहे. हो, खाऊया ना. मला पण ॲक्च्युली खूप भूक लागली आहे, रिया म्हणाली. रिया, काय खाणार तू? मी काहीतरी स्पायसी घेणार. तुम्ही काय घेणार? मी साधंच आपलं घेईन काहीतरी. कसं साधं खाणं जातं? चव तरी येते का जेवणाची? रियाने विचारले. खरं तर मी म्हणायला हवं की तुम्ही लोक इतकं तिखट कसं खाऊ शकता? मी तर अजिबात खाऊच शकत नाही, सुशांत म्हणाला. काय तुम्ही अजिबातच तिखट खात नाही? मग तरीही तुमचा स्वभाव रागीट कसा? रिया म्हणाली. आणि तिने एकदम जीभ चावली. काय बोलून गेले हे? काय म्हणाली रिया? परत बोल. नाही नाही, काही नाही. ते चुकून निघून गेलं तोंडातून, रिया म्हणाली. अच्छा, म्हणजे मी रागीट आहे असं म्हणायचं आहे तर तुला? नाही, अजिबात नाही. स्लिप ऑफ टंग, बस. आणि तुला ह्या गोष्टी शिकवतं कोण ग? की तिखट खाल्ल्याने रागीट स्वभाव होतो वगैरे? सुशांत म्हणाला. ते मी वाचलं होतं कुठेतरी, रिया म्हणाली. हां, आता मला कळालं की तुझा स्वभाव इतका तापट का? काही का सर? मला नाही राग वगैरे येत, काही नाही. लुक हु इज टॉकिंग. नागबग अजूनही लाल आहे. आणि सुशांत तिच्याकडे बघून हसू लागला. चला, ऑर्डर आली, आधी खाऊन घेऊया, रिया म्हणाली. आणि दोघांनी मस्त ताव मारला जेवणावर. रियाने सुशांतला तिच्या डिशमधील खाण्याचा खूप आग्रह केला. हे बघ रिया, मला स्पायसी खाल्ल्याने त्रास होतो म्हणून मी नाही खात. थोडंसं खाल्ल्याने नाही होणार, प्लीज माझ्यासाठी. आता मात्र सुशांतचा नाईलाज झाला. त्याने खाल्लंच. 1-2 घास खाल्ल्यानंतर त्याला खूप जोराचा ठसका लागला. सर, आर यू ओके? काय होतंय तुम्हाला? पाणी घ्या. तिने त्याला पाणी दिलं तरीही त्याचा त्रास कमी होतच नव्हता. त्याला खूप बेचैन होत होतं. रियाला काही सुचत नव्हतं काय करावं. माझ्यामुळेच झालं हे सगळं. मी उगाचच आग्रह केला. तो तर नाहीच म्हणत होता. बरं वाटतंय का आता? फीलिंग बेटर, तो म्हणाला. रियाला स्वतःचाच खूप राग येत होता. ती म्हणाली, सॉरी सर, मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्हाला इतका त्रास होईल. माझ्यामुळेच झालं हे सगळं. रिया, वेडी आहेस का? तुझ्यामुळे काही नाही झालं. मला लहानपणापासूनचाच प्रॉब्लेम आहे. तुझ्यामुळे काहीही नाही झालं. सो डोंट वरी. आणि आता बरा आहे ना मी? सुशांतने तिला समजवलं. इतक्यात रियाला कॉल आला आणि तिला आवाज ऐकू येत नव्हता म्हणून ती बाजूला गेली. सुशांत तिथेच होता. मग तो बिल पेड करायला गेला. रियाचा फोन झाला आणि ती जागेवर आली. तिला सुशांत दिसलाच नाही आणि तिथे बरीच गर्दी होती. तिने आजूबाजूला पाहिलं पण सुशांत कुठेच दिसेना. तिने फोन लावून बघितला पण त्याचा फोनही बंद येत होता. रिया खूप बेचैन झाली पण सुशांत काही तिला दिसेना. सुशांतने पाहिलं होतं की रिया त्याला शोधतीये पण त्याने तिची थोडी मज्जा घेण्याचे ठरवलं. तो काही समोर गेलाच नाही. तो एका आडोशाला थांबला जिथून त्याला रिया सहज दिसत होती. पण रियाला तो दिसत नव्हता. रिया सतत फोन ट्राय करत होती. सुशांतने आपला फोन चेक केला. अरे, नेटवर्कच नाही, बरंच झालं. असं म्हणून त्याने आपला फोन परत खिशात ठेवला आणि पुन्हा रियावर लक्ष केंद्रित केलं. कुठे गेला असेल हा मला एकटीला सोडून? आणि मला तर इथलं काहीही माहीत नाही. काय करू आता? त्याला मी जबरदस्तीने खायला लावलं तर राग तर नाही आला ना? पण मी मुद्दामून नाही केलं. काय करू? कुठे शोधू? इथे कोणाला विचारू का? छे, इतक्या गर्दीत कोणाच्या लक्षात राहणार? पुन्हा एकदा फोन लावून बघते. लागला तर बरंच आहे. अरे यार, ह्याचा फोन पण बंद. कसं शोधणार आता? ती अगदी रडकुंडीला आली होती. सिद्धांतला तर खरं तर रियाची ही अवस्था पाहून खूप हसायला येत होतं. चला आता जावं तिच्या पुढे, नाहीतर रडलीच मॅडम. तो थोडा पुढे आला आणि तिला आवाज दिला. रिया. रियाने लगेच बघितलं आणि सुशांतला बघितल्यावर तिच्या डोळ्यात पाणीच आले. कुठे गेला होतात? किती शोधलं मी. हो रिया, रिलॅक्स. रडत का आहे? त्याने तिच्या डोळ्यातील पाणी पुसलं. बघ, मी तुझ्या समोर उभा आहे. किती घाबरले होते मी. असं जातात का सोडून? रिया म्हणाली. किती काळजी वाटत होती मला. का काळजी वाटत होती? सुशांतने प्रतिप्रश्न केला. आता ह्या काचं उत्तर रियाकडे नव्हतं. सर, तुम्हीच म्हणाले होतं ना की काही प्रश्नांची उत्तरे नसतात. त्यातलंच हे समजा.
पण मला मात्र अनुत्तरित प्रश्नच सोडवायला आवडतात, सुशांत म्हणाला. आणि ह्या प्रश्नाचे उत्तरही मी घेईनच तुझ्याकडून. ते बघूया पुढे. आता खूप उशीर झाला आहे. आपण निघायचं का? मला प्रीतीचाच फोन होता, लवकर या म्हणून. हो चल निघूया. आणि दोघेही निघाले. काय रे, कुठे भटकत होतात दोघंही जण? आणि तुझा फोन का बंद येतोय? आल्या आल्या सुदेशने प्रश्नांची सरबत्तीच चालू केली. अरे हो, दम तर घेऊ दे, सांगतो ना. माझा फोन बंद आहे कारण नेटवर्कच नाही. आणि तुम्हीच पुढे निघून गेले होते सगळे. सो आम्ही फक्त रुटीन चेंज केला, कारण तुम्हाला फॉलो करूनही काही फायदाच नव्हता. आणि काय रे, मी एकटाच मागे राहिलो तर आला नाही तू माझ्यासोबत? एरवी तर बोंबलत असतो ना मी तुझ्यासोबत फिरत नाही म्हणून. मग आज काय झालं? ती बिचारी रिया बरी ती आली, पण तू नाही आलास, सुशांत म्हणाला. मी मुद्दामूनच नाही आलो, कारण मी आलो असतो तर ती नसती ना आली. आणि तुम्हाला सोबत वेळ नसता घालवता आला, बस. बाकी काही नाही. आधी कधी सोडलं का मी एकटं तुला? तुला बरं माहिती असतं रे सगळं. म्हणजे मी मागे राहिल्यावर रिया येईलच तिथे. मला सगळं कळतं रे. असतं एखाद्या मध्ये टॅलेंट, तुझ्यामध्ये नाही. सोड तू. बरं, मग कसं झालं तुमची एकंदरीत ट्रीप? नीट वागला ना बाबा तिच्यासोबत की रागावला तिच्यावर? सुदेशने विचारलं. गपरे, काहीही काय बडबड करतो तू उगाचच. का रागवेल मी? काहीही आपलं. बरं, किती वेळपासून मलाच विचारतोय. तुझं काय? तू काय केलं? सुशांतने सुदेशला विचारलं. काही विशेष नाही रे, फिरलो सगळ्यांसोबत. माझ्याकडे काही स्पेशल नसतं बाबा तुझ्यासारखं. अरे सुदेश, काय लावलंय तू? रोजचंच होतं आहे हल्ली तुझं हे. खूप ऐकून घेतलं हां, आता आवर घाल. सुशांत चिडलाच त्याच्यावर. बरं, चुकलं माझं. चल निघायचं आहे. सुदेशला माहिती होतं, आता काही बोललो तर सुशांत आणखीनच चिडेल. त्यापेक्षा विषय बंद केलेला बरा. निघायची वेळ झाली होती. सगळेजण गाडीत बसले होते. रिया आणि सुशांत शेवटी आले, त्यामुळे त्यांना येतानाच जागा मिळाल्या. खरं तर ती जागा मिळावी म्हणूनच ते उशिरा आले होते. आणि ही काही सुदेशच्या नजरेतून सुटले नव्हते.